आपल्याजवळ राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे. आजपासून एका अर्थानं साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे. मनोज जरांगे एका अर्थानं आक्रमक झालेले आहे. जिथपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तिथपर्यंत मी ठामपणे बसेल अशा प्रकारे त्यांनी म्हटलं. आजपासून साखळी उपोषणाला एका अर्थानं उत्तर देण्यासाठी आपण आहात. काय एका अर्थाने मागणी असणार आहे? नाही, मागणी आमची तीच आहे. बघा, आंदोलनकर्त्याला आंदोलन करत असताना त्यांना जे जे योग्य वाटते तशा प्रकारचे ते सरकारला मागणी करत असतात, त्या मार्गाचा अवलंब करत असतात. आम्ही सुद्धा आम्हाला जे संविधानाच्या कलम 340 नुसार 43 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर या देशातील 60% ओबीसीला फक्त 27% आरक्षण मिळालं आणि ते आरक्षण जेव्हा आता धोक्यामध्ये येत आहे असं आमच्या लक्षात मागच्या वेळेस सुद्धा आलं, तेव्हा आम्ही तोडीस-तोड उत्तर दिलं आणि शेवटी सरकारने आमच्यासोबत चर्चा करून आम्हाला आश्वस्त केलं होतं, ॲश्युअर केलं होतं की आम्ही तुमच्या 27% आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही, तुमच्या आरक्षणातनं आरक्षण देणार नाही आणि कुठल्याही कागदपत्राचा पुरावा असल्याशिवाय आम्ही जातीची प्रमाणपत्र देणार नाही. त्या भूमिकेवर सरकार कालही ठाम होती, आजही ठाम आहे, भविष्यात सुद्धा आमच्या पाठीशी उभी राहील अशी आमची अपेक्षा आहे. परंतु एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या समोर त्यांच्या दबावाखाली येऊन, राज्यकर्त्यांच्या बाकीचे जे राजकारणी लोक त्यांच्या दबावाखाली येऊन आम्हाला दिलेल्या आश्वासनामध्ये काही बदल करू इच्छिते का, किंवा आमच्या संविधानिक आरक्षणावर काही गदा आणते आहे का, त्याच्यात कमी जास्त करण्याचे त्यांचा काही मानस आहे का, याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून असू आणि त्यांनी त्याच्यामध्ये बदल करू नये. जे आम्हाला आश्वासन दिलं आहे ते जसंच्या तसं त्या भूमिकेवर सरकारने ठाम राहावं आणि आम्हाला एकदा पुन्हा आश्वस्त करावं की आम्ही तुमच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. त्या आरक्षणाचं संरक्षण करण्याकरता, रक्षण करण्याकरता आम्ही आजपासून साखळी उपोषणाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष आमच्या ओबीसी समाजाच्या हक्क आणि अधिकाराकडे लक्ष वेधण्याचं काम करत आहोत. आपण जर बघितलं असेल तर लक्ष्मी हाके सुद्धा उपोषणाचा मार्ग स्वीकारत आहेत. आपल्या आंदोलनाला, साखळी उपोषणाला भाजपचे आमदार आशिष देशमुख असतील, परिणय फुके असतील, असे अन्य सर्व पक्षीय नेते जे आहेत, आमदार आहेत, त्यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला. या अर्थाने असं बघता येईल की राष्ट्रीय ओबीसी महासंघाला कुठेतरी आणखी पाठबळ लाभतंय का, बघताय का? नक्कीच नक्कीच. हे बघा, विदर्भामध्ये सर्वात जास्त ओबीसी आहे आणि हे सर्व निवडून आलेले कोणत्याही पक्षाचे आमदार असो ते सर्व ओबीसी आहेत आणि ओबीसी असल्यामुळे त्यांच्यामध्ये ती भावना निर्माण होऊन ते ओबीसीच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभं राहणं हे त्यांचं कर्तव्य समजून मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा जेव्हा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आमचे मोर्चे काढले होते तेव्हा विदर्भातील सर्व पक्षाचे आमदार आमच्या मोर्चात सहभागी झाले होते. जे आमच्या आंदोलनाच्या स्थळी तर यायचेच, पण आमच्या मोर्चामध्ये खुलेआम सहभागी झाले होते. तशाच प्रकारची भूमिका यावेळेस सुद्धा सर्व पक्षाचे आमदार आमच्या सोबत राहतील आणि आम्हाला हिम्मत देतील, आमचं मनोबल वाढवतील आणि ओबीसी समाजाला मिळत असलेल्या 27% संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्यास मदत करतील. या साखळी उपोषणाला किती कार्यकर्ते पहिल्या दिवशी बसणार आहेत? नाही, आम्ही दररोज 10 माणसं बसवण्याचं ठरवलेलं आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातनं एकेका दिवशी म्हणजे आज जर समजा नागपूर आहे तर उद्या भंडारा असू शकते, परवा वर्धा, अशा प्रकारे विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील मंडळी इथे येऊन सांकेतिक स्वरूपाने साखळी उपोषण करणार आहे. गरज पडली तर विभागीय स्तरावरती या आंदोलनाला सुरुवात होईल, नंतर जिल्हा स्तरावर पण जाऊ शकते. याच्याने समजा सरकारने आम्हाला पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं नाही, याचं रूपांतर आमरण उपोषणामध्ये होईल, अन्नत्याग उपोषणामध्ये होईल आणि त्याच्याही सरकारवर जर सरकारने आम्हाला पुन्हा शिक्कामोर्तब करून दिलं नाही, आश्वासित केलं नाही, तर आम्ही सुद्धा पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी एकमताने रस्त्यावरती येऊन आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करू. आपल्याला संपूर्ण उपोषणासाठी जी आहे ती परवानगी मिळाली आहे? नक्की नक्की, सर्वच परवानगी मिळालेली आहे आणि परवानगी मिळाल्यामुळेच आम्ही उपोषणाला सुरुवात करतो आहे. आम्ही सरकारने ज्या काही अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत त्या अटी शर्ती कुठेही मोडणार नाही, त्याचं पालन करून आम्ही आमचं आंदोलन पुढे नेणार आहोत. अटी आणि शर्तीचे पालन करू आणि सरकारला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचे आम्ही साखळी उपोषणाला आजपासून एका अर्थानं सुरुवात होणार आहे. तेजस मुतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.